तुमच्या सगळ्यांच्या घरी दिलेली आहे, तर त्याचा तुम्ही वापर करावा. भविष्यात या सगळ्याचा स्कोप पूर्ण परिवाराला आहे, विद्यार्थ्याला जॉबसाठी स्कोप आहे. वेगवेगळे डिजिटल स्किल्स आता सगळं एआय बेस्ड गोष्टी पुढे येत आहेत आणि तुम्ही जर ग्रुपवर टाकलेले एमकेसीएलचे काही व्हिडिओ आज सुद्धा मी टाकलेत, ते जर तुम्ही पाहिले असतील तर कसा बदल होतोय विद्यार्थ्यामध्ये. आता इथं तुम्हालाही जाणवत असेल आणि मला तर इथं विद्यार्थ्यांमध्ये जाणवतं की 15-20 दिवसामध्ये नवीन नवीन गोष्टी त्यांना यायला लागले, येत आहेत, मुलं करतायत, तर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढताना दिसतेय. पण सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग कमी पडतोय. इथं इरा सोडवताना पण विद्यार्थी पटपट इरा सोडवण्याच्या मागे असतात, परंतु जोपर्यंत लर्निंग ऍप मधल्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत तोपर्यंत नुसतं इरा सोडून उपयोग नाहीये. तो आत्मसात झाला पाहिजे. तुमच्या वहीमध्ये नोटिंग चांगलं असलं पाहिजे. वेल विशरकडनं ते चेक करून घेतलं पाहिजे. बऱ्याच मुलांच्या मध्ये वह्यांमध्ये नोटिंग होत नाहीये, कारण जे काही शिकलो ते नोट केलं असेल तर ते आपल्याला लक्षात राहतं, पुढे आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग होतो. आता बॅच मधले जे काही विद्यार्थी आहेत की जी 1 मिनिट ऍक्टिव्हिटी आणि 2 मिनिट ऍक्टिव्हिटी खूप छान परफॉर्म करतायत. त्याचं काही नावं घ्यायची झाली तर सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्य आहे बॅचमध्ये, वेदांत आहे, प्रथमेश आहे, आदित्य बनगर, वेदांत घोरपडे, प्रथमेश बोराटे हे 2 मिनिट ऍक्टिव्हिटी खूप छान करतायत मुलांमधले. मुलींमधले आरती कारंडे, राधिका आरडे यांनी 1 मिनिट ऍक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला भाग घेतला आणि या सगळ्यांना फेलिसिटेट केलेले फोटोज पण आपण ग्रुपवर, आपल्या ग्रुपवर शेअर केलेले आहेत. पण असं अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे, कारण नुसतं सर्टिफिकेट आणि मार्क्सना महत्व नाहीये, तर तुम्हाला छान पद्धतीनं परफॉर्म करता आला पाहिजे. बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड्स आपण ठेवलेली आहेत, ती जेवढी तुम्ही घ्याल तेवढं तुम्हाला फ्युचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं राहील. आणि हाच या लेक्चरचा हेतू होता की त्या निमित्ताने पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. इराचं काही जणांचं आता ज्यांच्या फीस पूर्ण आलेल्या आहेत किंवा काही जणांचं फास्ट कव्हर करतात तर 30 पर्यंत ते इरा थांबतं आणि मग नंतर काही दिवसांनी रिलीज होईल, प्रोव्हायडेड तुमचं स्पीडअप आणि काही जणांच्या फीज कम्प्लीट नसतील तर त्या कम्प्लीट केल्यानंतर आणि सर्व एमकेसीएल कडनं मॉनिटर होत आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. मला या मीटिंगमध्ये आदित्य, तुझा जो परफॉर्मन्स आहे, तू जास्त वेळ येतोस आणि अनेक गोष्टी तू वेगवेगळे ऍप्स शेअर केलीस मुला विद्यार्थ्यांसोबत 2 मिनिट्स ऍक्टिव्हिटी, तुला 2 मिनिटं काही बोलायला आवडेल, तुझा अनुभव सांगायला आवडेल आदित्य? हो सर. बोल ना. तू व्हिडिओ पण ऑन करता तर येणं शक्य आहे किंवा स्पीकरवर बोल, चालेल, बोल. अ, तर मला MSIT लावल्यापासून वेगवेगळे AI चे टूल शिकायला भेटले. कसं बर. AI सोबत आपण अपडेट केलं पाहिजे हे शिकायला भेटलं. मी AI च्या रिफ्लेक्ट ह्या टूलवरनं एक चॅटबॉट बनवला. त्याचं नाव आदित्यज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असं AI च्या टूलवरनं आपल्याला वेगवेगळे ऍप सुद्धा क्रिएट करायला शिकलो मी. खूप छान आदित्य, तू चार्टबॉट बनवलास. खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांना चार्टबॉट बनवता आला पाहिजे, काही अवघड नाहीये. आणि आता एआय मुळे गोष्टी एवढ्या सोप्या झाल्यात आणि आपल्या एमकेसीएल लर्निंग ऍपमध्ये, त्याच्यानंतर या आयटी मराठीमध्ये पण वेगवेगळे ऍप्स दिलेले आहेत. सायबर रक्षक तर खूप महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही या सगळ्यांनी याचा जर घरी बसून अभ्यास करा आणि इथं आपण जेव्हा लेक्चर्स मध्ये विचारतो तर तुम्ही मुलांनी पुढे येऊन, जसं आदित्यने पुढे येऊन ते सांगितलं तसं इतरांनी सांगणं अपेक्षित आहे. मला वाटतं आदित्य बरोबर प्रथमेशनी पण आज खूप छान एक ऍप सांगितलं. प्रथमेश आहे का ऑनलाईन? प्रथमेश, तू बोलू शकशील तुझा अनुभव जो तू आज बॅच मध्ये शेअर केलास तो? प्रथमेश, बहुतेक प्रथमेश नाहीये बॅच मध्ये. ठीक आहे. वेदांत आहे का? वेदांत, तू पण ह्या बॅचचा विद्यार्थी आहेस आणि तू खूप छान पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे घेतोयस. साहजिकच मोस्टली सगळे विद्यार्थी 10वीतले आहेत आणि तू त्या मुलांपेक्षा 2 वर्ष मोठा आहेस, पण तरी सुद्धा FY BSc तू करतोयस. पण तू ज्या पद्धतीनं पार्टिसिपेट केलं, तुझा अनुभव तुला शेअर करायला आवडेल वेदांत? 2 मिनिटं हो सर. हो सर, बोल. नक्की. हम्म. सुरुवातीला मला म्हणजे कम्प्युटर आणि AI बद्दल फारसं ज्ञान नव्हतं, पण MSIT मुळे मला बेसिक पासून सगळं समजायला सुरुवात झाली. आणि आपल्या क्लासमध्ये फक्त पुस्तकाचं शिक्षण नाही तर प्रॅक्टिकल आणि ऍक्टिव्हिटीद्वारे ते शिकवलं जातं, म्हणजे सर वगैरे सगळे. आणि MSIT हा कोर्स फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाही, तर भविष्यातील करिअर उपयोगी आहे. आणि डिजिटल स्किल आजच्या काळात खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे MSIT खूप गरजेचं आहे. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की MSIT मध्ये फक्त MSIT फक्त शिकू नका, तर ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा आणि AI सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करा, जेणेकरून तुम्ही ह्या AI च्या युगात तुम्ही बेटर फ्युचर तुम्ही अचीव करू शकता.
खूप छान वेदांत, छान सांगितलंस तू. अतिशय 2 महत्वाचे मुद्दे तू अधोरेखित केलेस, की नुसतं शिकू नका तर ते इम्प्लिमेंट करा. मी तेच म्हणतो तुमच्या दररोज नॉलेज खूप आहे, पण मी साध्या गोष्टी ते वापरू शकत नाही. ते वापरलं पाहिजे आणि ते ते वापरण्याचा प्रयत्न तुम्ही जेवढा कराल, तेवढं तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला स्वतःला डेव्हलप करताना उपयोग होऊ शकेल. तर अतिशय छान महत्वाचा मुद्दा तू सांगितलायस वेदांत. आणि दुसरं एक मला या निमित्ताने सगळ्यांना काय सांगायचंय, की अ, वापर तुमच्या पूर्ण कुटुंबाला समवेत घ्या. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबातील तुमचं लहान बहीण, मोठा भाऊ, बहीण आणि इतर परिवारातले आई वडील यांना सुद्धा ते उपयुक्त आहे. तर जेवढं तुम्ही समाविष्ट करून घ्याल कुटुंबातील सगळ्या लोकांना, तेवढं तुम्हाला खूप छान पद्धतीनं याचा उपयोग करून घेता येईल. तर आजची जी मीटिंग आपण ही कॉल केली होती, संवाद सत्र, एवढ्यासाठीच कॉल केलं होतं, की एक आपल्यामध्ये संवाद व्हावा, पालकांनाही ते समजावं. आणि ह्या 1 मिनिट ऍक्टिव्हिटी मधली आरती कारंडे आहे का आता, किंवा राधिका आरडे ग्रुप आता उपलब्ध आहे का, आलेली का, जॉईन झालेली का ती मीटिंगला? कारण त्यांचे अनुभव खूप छान आहेत. अतिशय छान पद्धतीने त्यांनी 1 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवला होता. तर ते असतील तर त्यांनी सुद्धा जसं आता अ, अ, आदित्य बोलला, वेदांत बोलला, तसं तुम्ही तुमचा अनुभव जो शेअर केला, की काय 1 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेऊन तुम्हाला काय वाटलं, कोणी सांगू शकेल का? आदित्य आहे का? आरती, राधिका? बहुतेक त्या जॉईन झालेल्या दिसत नाहीत. पण इतर जे मुलं जॉईन झालेत, त्यांच्यापैकी मी आव्हान करतो, कोणाला एखाद दुसरा मिनिट काही बोलायचं असेल, की काय अनुभव आहे तुम्हाला अभ्यासातला, किंवा काही अडचणी आहेत का, तर तेही मांडायला हरकत नाही. कोणी बोलू शकेल का, 1-2, किंवा काही प्रश्न असतील तर विचारू शकेल का? कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का, किंवा काही शेअर करायचं आहे का? कारण मी जे काही आता मुद्दे मांडले, हे हे ही जी मीटिंग आपण ऑनलाईन बरोबर 8 वाजता चालू केली, तर 8 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आपण एक 15 मिनिटाचीच ही मीटिंग घेणार होतो. आणि त्यामागचा उद्देश हा होता, की पालकांना, तुमच्या सर्वांना, की एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे. जसं तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट अपेक्षित आहे, आणि वह्यामध्ये नोटिंग करणं. काही अडचणी असतील तर त्या स्वतः सोडवायचा प्रयत्न करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण त्यातही अडचणी स्वतःला नाही जमलं तर पहिलं वेलविशर, जे शुभचिंतक आपल्याच बॅच मध्ये तुम्ही नेमलेत, त्यांची मदत घेणं, त्यांची वही आपण चेक करणं, या गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे. आणि त्यातून काही अडचणी ज्या येतील त्या तुम्ही इथे लॅब इन्स्ट्रक्टर्सना, शिक्षकांना विचारल्या पाहिजेत. आणि कुठलंही ज्ञान, म्हणजे पदी नॉर्मली आपण हेल्प मागायला घाबरतो, तर आपण हेल्प मागितली पाहिजे, येत नसेल तर. आपल्याला जे येतं त्याची हेल्प ऑफर केली पाहिजे. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर तुम्ही सर्व अर्थाने या MSIT मधनं चांगलं शिकू शकाल, आणि फ्युचरमध्ये सुद्धा याचा भरपूर वापर तुम्हाला तुमचं करिअर करताना होणार आहे. आता वेदांतनी सांगितल्याप्रमाणे फ्युचर करिअरमध्ये एआयचा भरपूर वापर तुम्हाला आहे. तुम्ही जे काही क्षेत्र निवडणार आहात, त्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आणि जे बेस्ट परफॉर्मन्स स्टुडंट आहेत त्यांना आपण अवॉर्ड देतोय, काही कोर्सेस देतोय, काही पुस्तकं देतोय. त्याचबरोबर ही जी इन्क्लिनेशन टेस्ट आहे, ही जी टेस्ट खूप महत्वाची आहे, की ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचं स्वतःचं करिअर कशामध्ये करावं, स्वतःला जाणून घेण्यासाठी त्या टेस्टचा खूप छान वापर होतो. 1.5-2 तासाची टेस्ट आहे, ती पण आपण तुम्हाला ऑफर करतोय, की जी तुमच्या करिअरला उपयुक्त पडणार आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा मनापासून लाभ घ्यावा. मी सगळ्यांना हे विनंती करतो, की तुम्ही या सर्व पालकांना स्पेसिफिकली विनंती करतो, की तुम्ही विद्यार्थ्याला साधारण तास 1.5 तास मोबाईल उपलब्ध करून द्या. आणि तो मोबाईल ज्यावेळेस त्याला उपलब्ध करून द्याल, त्यावेळेस तो वेगवेगळ्या ऍप्स मध्ये काय करतोय, ग्रुप आपला जो व्हॉट्सअप क्लासरूम मध्ये काय काय नोट्स दिलेले आहेत, कुठले कुठले मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यावरती तो काय काम करतो, याच्यावर त्याच्याशी संवाद तुम्ही करावा, असं मी सगळ्यांना विनंती करतो. आता कोणाला जर काही अनुभव शेअरिंग करायचा असेल तर ओपन तुमचं माईक अनम्यूट करून बोलू शकता. कोणाला बोलायची इच्छा आहे, काही काही सांगायचंय? ज्याप्रमाणे आता आदित्य आणि वेदांत बोलला. प्रथमेश जॉईन झालाय का? आरती, राधिका जॉईन झालेत का? की जे बेस्ट परफॉर्मिंग स्टुडंट आहेत बॅच मध्ये, वेगवेगळ्या गोष्टीत ते सहभाग नोंदवतात. कारण सर्वात महत्वाचं आहे की तुमचं पार्टिसिपेशन. तुम्हाला
काय येतं, तुम्ही काय लेवलला गोष्टी करू शकता, कसा सहभाग नोंदवू शकता आणि तुमचे रेग्युलर प्रॉब्लेम्स अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या कशा सोडवू शकता इझिली, ते जमणं फार महत्वाचं आहे. कोणाला काही शेअर करायचंय का? आता आपल्याकडे 2-3 मिनिटं राहिले, आपण 15 मिनिटाचीच मीटिंग घेणार होतो. शेवटचे 2-3 मिनिटं यासाठीच ठेवलेले आहेत. कोणाचे काही प्रश्न असतील, कोणाला काही शेअर करायचं असेल, आता जे काही आपण डिजिटल स्किल्स, AI चे वेगवेगळे टूल्स शिकतोय, हे अत्यंत महत्वाचे आहेत. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट ह्या तर गोष्टी आता आपण शिकणारच आहोत, की ज्याच्यावर तुमची परीक्षा आहे आणि ते उपयोगी पडतो ऑफिस ऑटोमेशन टूल्स म्हणून. परंतु ही नव्या युगाची जी AI टूल्स आलेली आहेत, नवीन स्किल सेट्स आलेले आहेत, ते तुम्हाला तुमचं जीवन अतिशय सुखकर करतात, तुम्हाला टेक्नो स्मार्ट बनवतात आणि तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाने टेक्नो स्मार्ट बनलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. MKCL असेल, आमची अल्फाबाईटची असेल. त्यामुळे हे वेगवेगळे प्रयत्न तुमच्या सगळ्यांबरोबर चाललेले आहेत. मला वाटतं आता आपली वेळ संपत आलेली आहे. अनेक जण आता मला जॉईन झालेले दिसत आहेत मीटिंगला. जे जे ह्या मीटिंगला आवर्जून जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आता जी काही आपली मीटिंग झाली, काही जण जॉईन होऊ शकले नसतील आता, तर याचं एक रेकॉर्डेड लिंक आपण आपल्या ग्रुपवर टाकू, जेणेकरून हा जो मेसेज, संवादातला जो मेसेज होता, तो सर्व पालकांपर्यंत जाईल, त्या ग्रुपवरनं तो सगळ्यांना समजेल. तर मला वाटतं काही कोणाचे प्रश्न नसतील तर या मीटिंगला तुम्ही जॉईन झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि हा बोला. सर, मी भाग्यश्री राखुंडे. हा बोल भाग्यश्री. सर, आम्ही MSCIT चालू केल्यापासून आम्हाला खूप काही यायला लागले. आम्हाला पहिल्यांदा कम्प्युटर कसं चालू करायचं हे सुद्धा माहित नव्हतं. बर बर, गुड गुड गुड. आणि इथून पुढे खूप काही येणार आहे भाग्यश्री. तू जेवढं प्रतिसाद, तुझं अभिनंदन. तू रेकॉर्ड हा पण भाग आहे की गुगल मीट अटेंड केली, गुगल मीट मध्ये मी बोलले, माझं मत मांडलं, याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन बेटा. आणि इथून पुढे तुला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील याची मला खात्री आहे. आणि तू घरी आई वडिलांना, पालकांना आणि तुझे बहीण भाऊ असतील त्यांना यात सहभागी करून घे, एवढी तुला विनंती आहे. ओके. हो सर, घेतलंय. माझे मम्मी पप्पा भाऊ बहीण आहेत. अरे वा, खूप छान. तुम्हाला सगळ्यांचं, सर्व परिवाराचं स्वागत आहे तुम्ही जॉईन केल्याबद्दल. इतर कोणाला काही शेअर करायचंय? हॅलो सर. हा. मी बरेच इन्स्टिट्यूट पाहिले बाहेर MSCITचे, कम्प्युटरचे इन्स्टिट्यूट. तिथे फक्त काय होतं की इरावरतीच मुलांना बसवलं जातं आणि बेसिक नॉलेज येतं. तर तसा कोण बोलताय, नाव सांगशील? वेदांत. वेदांत. अच्छा, हो हो, बोल बोल बोल. तसं मी आपल्या अल्फाबाईट मध्ये पाहिलं की इथे हो, हो. फक्त इरा नाही तर आपण हे प्रॅक्टिकल घेतो, नवीन नवीन रोज AI टूल्स घेतो. प्लस तुम्ही जे वेगवेगळे म्हणजे बाहेरून जे लोक आणतात की जसं की गेस्ट अमेरिकेवरून लेक्चर्स मागचे आले पण छान होते, होतात सगळी. बरोबर त्यांनी बरोबर. एआयचं भरपूर इन्फॉर्मेशन दिले. नंतर योगाचे काही कैवल्यधामवरून, लोणावळ्यावरून मधून आले हो होते. हो हो. म्हणजे आपलं जे अल्फाबाईट म्हणजे सेंटर आहे की ते फक्त MSCIT नाही तर मुलांचं करिअर कसं घडवतं, कसं आपण घडवू शकतो, कसं काम करू शकतो, तर ह्याच्यावर तुम्ही म्हणजे सेंटर आपलं फोकस करते. त्यासाठी मला खूप आनंद आहे. खूप छान वेदांत. आणि खरं तर तुझं मला खूप कौतुक आहे की तू पार्टिसिपेट करतोयस. म्हणजे इतक्या चांगल्या गोष्टी दिल्या जात आहेत. 200-250 विद्यार्थी आहेत, परंतु सहभाग नोंदवणं, स्वतःहून पुढे येणं, साठी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवा, पुढे या. त्या सकाळी आता प्रथमेश जॉईन झालेलं नाही मीटिंगला, सकाळी प्रथमेशने ते खूप छान सांगितलं की तुम्ही सर सारखं करताय, तर कुठेतरी पहिलं पाऊल मी टाकलं पाहिजे. मी पहिलं पाऊल टाकलं आणि हे AI टूल मी शिकलो, आज मी मुलांबरोबर हे शेअर केलं, त्याचा मला विशेष आनंद आहे. तर अशा पद्धतीने पहिलं पाऊल तुम्ही सगळं विद्यार्थ्यांनी टाकावं. सर्व अल्फाबाईटच्या सुविधा, सर्व सेंटर्स तुमच्यासाठीच उपलब्ध आहेत आणि या सगळ्या छान संधीचा तुम्ही मनापासून लाभ घ्यावा, असं मी सगळ्यांना पुनश्च आव्हान करतो. आणि आता आपली वेळ संपलेली आहे. 8:16 झालेली आहेत. आपण बरोबर शार्प 8ला चालू केलं. 15 मिनिटाचा आपण हे सेशन घेणार होतो. पुन्हा एकदा आपण असं सेशन घेऊयात. पुनश्च सगळ्यांना मी खूप खूप या MSCIT शिकण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही या 2 महिन्यामध्ये अतिशय छान एम्पॉवर होणार आहात आणि याचा वापर तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही, तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्र परिवारासाठी सुद्धा वापर करावा. ज्ञान दिल्याने वाढते, ज्ञान इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. त्यातून तुमचं ज्ञान तुमच्यापर्यंत राहील आणि ते अधिक वाढ होईल. सगळ्यांना आता या मीटिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल पुनश्च शुभेच्छा देतो आणि आता आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.